नमस्कार, मी सरिता कौशिक. भारताच्या नव्या संसदेच्या सर्व अपडेटसह झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे. देश पातळीवर घडणाऱ्या घडामोडींमध्ये आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. आता तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष? तर विशेष बाब ही की अर्थसंकल्पीय, पावसाळी, हिवाळी अधिवेशना व्यतिरिक्त हे विशेष अधिवेशन केंद्र सरकारने बोलावलंय. त्यामुळे या अधिवेशनाबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले. मात्र सरकारने कुठले प्रस्ताव येणार, कुठली विधेयकं मांडली जाणार याबाबत माहिती देत विरोधकांच्या विविध चर्चांना लगाम लावला. पण पंतप्रधान मोदींनी जास्तीत जास्त सदस्यांनी या अधिवेशनाला उपस्थित राहावं असं आवाहन करताना या विशेष अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय घेतले जातील असे संकेत दिलेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी काही सरप्राईज देणार का अशी चर्चा रंगू लागली आहे. विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज आपल्या नेहमीच्याच म्हणजेच संसदेच्या जुन्या इमारतीत पार पडले. उद्या मात्र भारताच्या नव्या संसदेत म्हणजेच अनेक वादाचे केंद्रस्थान ठरलेल्या सेंट्रल विस्टामध्ये आपले खासदार वास्तुप्रवेश करणार आहे. विशेष अधिवेशनाची पुढची कारवाई उद्यापासून सेंट्रल विस्टामध्ये होणार आहे. त्या नव्या इमारतीच्या दारातून एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. आधीच नव्या संसद इमारतीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करणाऱ्या विरोधकांनी मागणी नसताना हे अधिवेशन बोलावल्याने सरकारवर टीकेचे बाण सोडले. सरकार काहीतरी लपवत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. यावरूनही मोदींनी विरोधकांना रडगाणी गाण्यासाठी बराच काळ आहे, तो नंतर करा असा टोला लगावलाय. त्यावरूनच आजच्या झिरो आवर मध्ये आम्ही तुम्हाला पहिला प्रश्न विचारला होता. तो पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, 5 दिवसांच्या संसदेच्या विशेष सत्रात मोदी काही सरप्राईज देतील का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. उद्यापासून म्हणजेच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसद भवनातून देशाचा गाडा हाकण्यास सुरुवात होईल. तत्पूर्वी जुन्या संसद भवनाला निरोप देताना पंतप्रधान मोदींनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे त्यांच्या या भाषणात इतर वेळी दुर्लभ असा पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींचाही विशेष उल्लेख पाहायला मिळाला. पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्रींपासून अटल बिहारी आणि मनमोहन सिंहापर्यंत सर्वांनी देशाला नवीन दिशा दिली असं मोदींनी सांगितलं. पंडित नेहरू की जो प्रारंभिक मंत्रिपरिषद थी, बाबा साहब आम्बेडकर जी एक मंत्री के रूप में दुनिया की बेस्ट प्रैक्टिसेस भारत में लाने पर बहुत जोर दिया करते थे. फैक्ट्री कानून में अंतर्राष्ट्रीय सुझावों को शामिल करने पर बाबा साहब सर्वाधिक आग्रही रहे थे और उसका परिणाम आज देश को लाभ मिल रहा है. बाबा साहब आम्बेडकर ने देश को नेहरू जी की सरकार में वाटर पॉलिसी दी थी और उस वाटर पॉलिसी बनाने में बाबा साहब आम्बेडकर की बहुत बड़ी भूमिका रही थी. लाल बहादुर शास्त्री जी ने 65 के युद्ध में हमारे देश के जवानों में का हौसला बुलंद करना, उनके सामर्थ्य के लिए को पूरी तरह राष्ट्र पे झोंक देने की प्रेरणा इसी सदन में से दी थी लाल बहादुर शास्त्री को. और यहीं पर उन्होंने ग्रीन रिवॉल्यूशन के लिए एक मजबूत नींव लाल बहादुर शास्त्री जी ने रखी थी. ये सदन इस बात का हमेशा ऋणी रहेगा क्योंकि इसी सदन में हमारे पूर्व प्रधानमंत्री चरण सिंह जी ने ग्रामीण मंत्रालय का गठन किया था, रूरल डेवलपमेंट मिनिस्ट्री. इसी सदन में मतदान की उम्र 21 से 18 करने का निर्णय हुआ था. अटल बिहारी वाजपेयी जी का सरकार भी हमने इसी सदन ने देखी. सर्व शिक्षा अभियान देश में आज वो महत्वपूर्ण बन गया है. मनमोहन जी की सरकार
कैश फॉर वोट को भी, उस कांड को भी सदन ने देखा है। पहली बार एक सांसद के रूप में इस भवन में मैंने प्रवेश किया तो सहज रूप से मैंने इस संसद भवन के डोर पक्ति पर अपना शीश झुका करके भारत के लोकतंत्र की ताकत है, भारत के सामान्य मानवी की लोकतंत्र के प्रति श्रद्धा का प्रतिबिंब है कि रेलवे प्लेटफॉर्म पर गुजारा करने वाला एक गरीब परिवार का बच्चा पार्लियामेंट पहुंच गया। आर्टिकल 370 ये सदन हमेशा हमेशा गर्व के साथ कहेगा इस सदन के कारण वन नेशन वन टैक्स, वन नेशन वन टैक्स, जीएसटी का निर्णय भी इसी सदन ने किया। वन रैंक वन पेंशन, ओआरओपी, ये भी इसी सदन ने देखा। गरीबों के लिए 10% आरक्षण कोई विवाद के बिना पहली बार इस देश में करने में सफल रहे। देशाला नवे संसद भवन हवे याबाबत 2012 सालापासून सर्व पक्षांचं एकमत होतं, मात्र त्यावर केवळ चर्चाच होत राहिली। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेतला आणि नव्या संसद भवनाचं अशक्यप्राय वाटणारं आव्हान पार केलं। नवे संसद भवन ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी सज्ज झालेलं असताना आता जुन्या संसद भवनाचं काय होणार असा प्रश्न प्रत्येकाला पडलाय। यासाठी केंद्र सरकारनेही काही नियोजनही केलंय। पाहुयात याबाबत टीम 0 अवरनं केलेला रिसर्च रिपोर्ट। गेली 75 वर्ष भारताच्या अद्वितीय प्रगतीचा साक्षीदार ठरलेलं हे जुनं संसद भवन आता केवळ आठवण म्हणूनच राहणार आहे। कारण आता भारताच्या विकासाचा गाडा अधिक वेगानं हाकण्यासाठी नवं संसद भवन सज्ज झालंय। उद्यापासून संसदेच्या विशेष अधिवेशनाचं कामकाज या नव्या संसद भवनातून होणार आहे। आता या जुन्या संसद भवनाचं काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला असेलच, पण आता त्याचीही केंद्र सरकारनं आधीपासूनच तजवीज करून ठेवली आहे। देशाच्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या या जुन्या संसद भवनाचं जतन करण्यात येणार आहे, ज्यामुळे येणाऱ्या पिढ्यांना लोकशाही प्रक्रिया पाहिलेल्या संसद भवनाचा इतिहास कायमच स्मरणात राहणार आहे। या इमारतीचा उपयोग संसदेशी संबंधित कार्यक्रमांच्या आयोजनासाठीही केला जाऊ शकतो। तसंच या संसद भवनाचं संग्रहालयातही रूपांतर करण्यात येणार आहे। स्वातंत्र्यापूर्वी इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल या वास्तूलाच स्वातंत्र्यानंतर संसद भवनाचा दर्जा देण्यात आला। जुन्या संसद भवनाची रचना ब्रिटिश आर्किटेक्ट सर एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी केली होती। तब्बल 100 वर्ष जुन्या संसद भवनातील जागाही भविष्याचा विचार करता अपुरी पडू लागली। त्यामुळे सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट सुरू झाला। त्यातल्या नव्या संसदेतील लोकसभेचं सभागृह राष्ट्रीय पक्षी मोराच्या थीमवर होतं, तर राज्यसभेच्या सभागृहाची रचना ही राष्ट्रीय फूल कमळाच्या थीमवर करण्यात आली आहे। जुन्या लोकसभेत जास्तीत जास्त 552 व्यक्ती बसण्याची व्यवस्था होती, तर नवीन लोकसभेच्या इमारतीत तब्बल 888 आसनांची व्यवस्था आहे। जुन्या राज्यसभेत 250 सदस्य बसू शकत होते। नवीन राज्यसभा सभागृहाची क्षमता ही 384 पर्यंत वाढवण्यात आली आहे। जुन्या संसद भवनाच्या बांधकामावर 83 लाख रुपये खर्च करण्यात आला होता, तर नव्या इमारतीच्या उभारणीसाठी सुमारे 862 कोटी रुपये एवढा खर्च झालाय। जुनी संसद ही गोलाकार होती, तर नवी संसद ही त्रिकोणी आहे। जुन्या संसदेसाठी 100 वर्षांपूर्वी 83 लाख रुपये खर्च झाला होता, तर नव्या संसदेला 862 कोटी रुपयांपर्यंत खर्च झालाय। जुनी संसद उभारण्यासाठी 6 वर्षांचा कालावधी लागलाय, तर नवी संसद ही 21 महिन्यांमध्ये पूर्ण झाली आहे।
कामकाजाला सुरुवात होण्याआधीच विविध कारणांनी नवं संसद भवन चर्चेत आलं होतं. मात्र आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्यामुळे ही नवी संसद इमारत सरकार आणि विरोधकांमध्ये देशहिताच्या चर्चा घडवण्यास नक्कीच महत्वाचा दुवा ठरेल अशी आशा आहे. 0 आवर्ससाठी ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. जुन्या संसदेच्या काही न विसरता येणाऱ्या आठवणींना एकदा उजाळा देऊयात आणि त्यासाठी आपल्या मीडिया सेंटरला जाऊया. बघूया काही इन्फोग्राफिक्स. बांधकामाची सुरुवात जुन्या संसदेची 1921 साली झाली, ज्यावेळेला आर्किटेक्ट एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर हे होते. बांधकाम पूर्ण झाले 1927 ला. जुने नाव होते काउन्सिल हाऊस. ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला झाली. भारताकडे सत्तेचं हस्तांतरण झालं 15 ऑगस्ट 1947. संविधान स्वीकारलं गेलं इथे 26 नोव्हेंबर 1949 ला. तर लोकसभा राज्यसभेची पहिली बैठक झाली 13 मे 1952 ला. याच जुन्या संसदेत भाषण देणारे विदेशी नेते होते. आजपर्यंत 41 लोकांनी इथे भाषण दिले. तर संसदेचे संयुक्त अधिवेशन 3 वेळा झाले आहे. जुन्या संसदेत पहिलं सत्र 1952 ला झालं, ज्यावेळेला देशाची लोकसंख्या 38 कोटी होती. शेवटचं सत्र 2023 ला. देशाची लोकसंख्या आज आहे 143 कोटी. एका खासदाराकडे किती लोकांचं प्रतिनिधित्व होतं? ज्यावेळेला पहिली संसदेत अधिवेशन झालं 1952 साली, त्यावेळेला एक खासदार 8 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत होता. आज मात्र तो 26 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. कशी आहे नवीन संसदेची इमारत याची उत्सुकता तुम्हाला लागलेली असेल. आता थेट जाऊयात नव्या संसदेच्या दारात. तिथे ABP नेटवर्कचे प्रतिनिधी आपल्याला दाखवतायत नव्या इमारतीचा फर्स्ट लुक. हम इस वक्त एक लक्ष्मण रेखा पर खड़े हैं. इस लक्ष्मण रेखा की समय सीमा कल यानी कि 19 सितंबर तक समाप्त हो जाएगी, जब पुरानी पार्लियामेंट से नई पार्लियामेंट बिल्डिंग में संसद भवन और संसद सदस्य बैठने लगेंगे. सदन की कार्रवाई शुरू होगी. अंग्रेजों की बनाई हुई ये गुलामी की निशानी थी. मोदी सरकार ने नई संसद भवन का निर्माण कराया. इस नई संसद भवन में 6 द्वार हैं. सबसे पहला जो द्वार है वो गज द्वार है और द्वार के दोनों तरफ बड़े बड़े गज विराजमान है, यानी कि हाथी विराजमान है. शार्दुल द्वार है जिसमें शार्दुल की प्रतिमाएं दोनों तरफ. उसके बाद शार्दुल के बाद गरुण द्वार है जिसमें गरुण दोनों तरफ विराजमान हैं. और फिर हंस द्वार है जिससे हमारी यानी कि मीडिया की एंट्री होगी. और जो ग्राउंड फ्लोर है वो तमाम मंत्रियों के लिए उसमें कमरे बनाए गए हैं. गज द्वार से ही नजदीक लोकसभा और राज्यसभा के बीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का कमरा है, जहां पर वो अपने दफ्तर का कामकाज संसद भवन की कार्रवाई करने के दौरान करेंगे. संसद की पुरानी बिल्डिंग से नई बिल्डिंग में जाने से पहले ये गिफ्ट्स आई हैं सांसदों के लिए. इन गिफ्ट्स में एक थैला है जिसमें कई सारी चीजें हैं जो कि संसद सदस्यों को दी जाएंगी. आप देख सकते हैं ये एक भारत की संसद स्मारक का सिक्का है. इसमें एक सिक्का है. इसी तरीके से ये है. इसमें यहाँ पर ये बनी हुई है एक, आप देख सकते हैं ये डाक टिकट है, ये दिया जाएगा. और इस तरीके के डाक टिकट के अलावा संसद का जो संसद से संबंधित किताबें हैं वो ये यहाँ पर किताबें हैं. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया की इंग्लिश की प्रति है और इसी तरह एक हिंदी की भी प्रति है. ये आप देख सकते हैं भारत का संविधान. इस तरीके से यहाँ पर भारत के संविधान और उससे संबंधित चीजों की एक गिफ्ट पैक बनाया गया है और ये बैग जो है सांसदों को दिया जाएगा. रविकांत, ABP न्यूज, दिल्ली. विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या 75 वर्षांच्या प्रवासावर चर्चा पार पडली. विशेष अधिवेशनाचे दिवस कमी असले तरी या वेळेचा पुरेपूर वापर करू असं आवाहन करताना यावेळी संसदेच्या नवीन इमारतीमध्ये ऐतिहासिक निर्णय होतील असेही संकेत नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.
सरकारने अजेंडा स्पष्ट करूनही विरोधी पक्ष काँग्रेसने काही छुपा अजेंडा पुढे आणण्याची भीती व्यक्त केली आहे. त्याच विषयी 0 आवरमध्ये एक प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर महाराष्ट्राने काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहूयात. त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला. एजे भारतीय ही प्रतिक्रिया आहे. सरप्राईज देतील कारण 2047 विकसित भारत उद्दिष्ट समोर आहे पंतप्रधान मोदींच्या. युट्यूब वरून प्रतिक्रिया आहे गंगाधर हनवटे. 2024 जनता सरप्राईज देईल. युट्यूब वरून दिवाकर पाटील. आता फक्त पोस्ट खाते विकायचे बाकी आहे, ते विकायला काढतील. युट्यूब वरून गणेश यांची प्रतिक्रिया आहे. हादरवणारी अनपेक्षित घोषणा नक्कीच करतील. खूप आधीच प्लॅनिंग झालेलं आहे म्हणून तर अधिवेशन बोलावलंय. फेसबुक वरून बाळासाहेब आंधळे. पूर्ण शेतकरी कोरा करा आश्वासन देऊन. फेसबुक वरून मनीषा जोशी. आतापर्यंत जे आश्चर्याचे धक्के दिले ते काय कमी आहे का. फेसबुक वरूनच श्रीकांत फडतरे. आगामी लोकसभा निवडणूक आणि काही विधानसभा निवडणूक लक्षात घेता लोकाभिमुख निर्णय घेऊन नक्कीच सरप्राईज देतील. फेसबुक वरून अनंत बोरसे. धक्का तंत्रात मोदी माहिर आहेत मात्र लोकशाहीत सबका साथ सबका विश्वास हवा. इंस्टाग्राम वरून सुयोग भंडारी. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करतील आणि पुन्हा सरकार आल्यावर डबल करतील. इंस्टाग्राम वरूनच दिनेश काळे. 1 नेशन 1 इलेक्शन निर्णय होऊ शकतो. या अधिवेशनात खरंच मोदींचं धक्कातंत्र परत एकदा पाहायला मिळणार का. आतापर्यंत मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांचा समावेश असायचा. मात्र केंद्र सरकारने मुख्य निवडणूक आयुक्त नियुक्ती प्रक्रियेतून भारताच्या सरन्यायाधीशांना हटवण्याचा निर्णय घेतलाय. त्याऐवजी या विशेष अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या नव्या विधेयकात सरन्यायाधीशांच्या जागी एका कॅबिनेट मंत्र्याचा समावेश करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. याचे अनेक परिणाम आहेत ज्याची चर्चा आपण एकदा नक्की काय होणार ते स्पष्ट झाल्यावर करूयात. मात्र आता वेळ झाली आहे महाराष्ट्राचा कौल पाहण्याची आणि त्यासाठी आपण जाऊयात आपल्या पोल सेंटरला. युट्यूबवर आपल्या प्रश्नाला आज एकूण 20,000 मतं होती. आपला प्रश्न होता 5 दिवसांच्या संसदेच्या विशेष सत्रात मोदी काही सरप्राईज देतील का. 56% लोकांना वाटतंय सरप्राईज देतील, 44% लोकांना वाटतंय नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं होती. चौऱ्याहत्तर 74% लोकांना वाटतंय होय, 26% लोकांना वाटतंय कुठलाही सरप्राईज नाही. ट्विटरवर छप्पन 56% लोकांना वाटतंय सरप्राईज मिळणार, 44% वाटतंय नाही. फेसबुकवर फेसबुकवर 50-50% हो आणि नाही, सरप्राईज मिळूही शकतं मिळणारही नाही अशा पद्धतीची ही प्रतिक्रिया आहे. भारत फक्त सर्वात मोठी लोकशाहीच नाही तर लोकशाहीची जननी, मदर ऑफ डेमोक्रेसी आहे. G20 साठी जमलेल्या देशांना भारतानं हे ठासून सांगितलं. भारतातील लोकशाहीच्या किमान 7,000 वर्ष जुन्या इतिहासाची, सिंधू सरस्वती संस्कृतीची, सभ्यतेची आठवण करून देण्यात आली. त्याच समृद्ध परंपरेचा एक महत्वाचा टप्पा जुन्या संसदेने पाहिलाय आणि अमृत काळात तीच उदात्त विश्वाचा विचार करणारी सभ्यता पुढे चालवण्याची जबाबदारी नव्या संसदेकडे असेल. राजकारणी येतात जातात, पक्ष येतात जातात, सत्ता येते जाते, पण देश आणि देशाचं हित महत्वाचं आहे. काही समृद्ध परंपरा महत्वाच्या आहेत याचा विसर
आपल्या लोकप्रतिनिधींना ही नवीन वास्तू पडू देणार नाही अशी अपेक्षा करूयात. साऱ्या जगात आणि आसपास लोकशाहीची पडझड होत असताना भारताने 75 वर्ष संसदीय लोकशाहीची तेजस्वी दीपमाळ तेवती ठेवली आहे. हे यश वाखाणण्याजोगं आहे. हे यश तुमचं आमचं सर्वांचं आहे. संसद भवनाची ही नवी इमारत इतिहास आणि भविष्य या दोघांमधला दुवा ठरू शकते. ही नवी वास्तू केवळ एक इमारत नव्हे तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचं प्रतिबिंब आहे असं पंतप्रधान म्हणतात. ते त्यामुळेच महासत्ता बनण्याच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या भारताकडे संपूर्ण जग एका अपेक्षेने आणि उमेदीच्या दृष्टिकोनातून पाहतोय. अभिमान वाटावा अशा या भारतीय लोकशाहीचे नवे मंदिर म्हणजे नवे संसद भवन असा व्यापक विचार विरोधकांनी करून यात पक्षीय राजकारण आणायला नको एवढीच आशा बाळगूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.